सहस्रदळ तेचकी आन नाही ऐसे महातेज वसे ज्याचे आत. पश्चिम मार्ग तेतुने अर्ध उंच गगणे तेथे एक कामिनी एकलीची. मार्ग नाही तेथे कोणी रीती जावे सुषुम्नेवरी वडघावे समर्थेशी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 44 क्रमांकाच्या ओळीवर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतांवर. अर्थात या श्लोकात भगवंत निक्षून सांगताहेत की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. जसं परमात्म्यापासून जीव भिन्न नाही तसा परमात्मा म्हणजे मीच आहे हे भगवंत या ठिकाणी निक्षून. तसं ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने भगवंत म्हणजे सर्वे सर्वा म्हणजे प्रमुख जो आहे तो मीच आहे हे सांगितलं. गीतेचा उच्चार होईपर्यंत भगवंताने मी सर्वे सर्व आहे असं कुठेही सांगितलं नाही. महाभारतामध्ये भगवंताचा श्रीकृष्ण उवाच असा उल्लेख आहे. फक्त श्रीमद भगवद्गीतेमध्ये मात्र भगवंत स्वतःच म्हणतात भगवान उवाच, मीच सर्वे सर्व आहे आणि मीच सांगतो आहे. अर्थात या ठिकाणी काही जण शंकाही उपस्थित करतात की ही गर्वाची भाषा नाही का. अहो तिथं सगळ्या उत्पत्ती जिथून आहे तिथं गर्व करण्याची आवश्यकताच काय. सगळ्यांचा अधिष्ठाता, सगळ्यांचा मालक, स्वामी, कर्ता, करविता तो परमात्माच आहे. मग त्यात अहंभाव आला कुठून. अस्तित्वाची जाण भगवंत या श्लोकामध्ये करून देत आहेत महाराज. मी स्वतःच परमात्मा आहे भगवंत म्हणतात आणि जीवाच्या सदैव समीप आहे. माझाच अंश असल्यामुळे त्याला मी एकलं असं कुठं सोडलेलं नाहीच. आणि ती प्रचिती आम्हाला केव्हा येते, संकटात सापडल्यावर येते महाराज. नक्कीच आम्ही संकट जर मोठ्या स्वरूपाचं असेल, जसं ठेच लागली की आई ग मुखातून येतं, साप दिसला की बापरे येतं, आणि एखादं मोठं सुनामीसारखं वादळ आलं असेल किंवा भूकंप आलेला असेल, अधिदैविक आपत्ती जेव्हा येते, प्रलयासारखं महापूर धोधो पाऊस चालू आहे, कुठंच आश्रय नाही, अशा वेळेस मात्र त्या संकटातून तारण करणारा भगवंतच असतो. म्हणूनच आम्ही त्याचा धावा करतो. तो काही दुसरीकडून येत नाही, अंतस्थ जो राहतो तोच त्या ठिकाणी सहाय्यकारी होतो. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तः स्मृतीर ज्ञान उपोहणम च. मला फक्त हाक मारायचा उशीर आहे भगवंत म्हणतात. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. द्रौपदीनं धावा केला तसा धावा आम्हाला करता आला पाहिजे. आर्त भाव त्या ठिकाणी भगवंत आता तुझ्याशिवाय आता कोणी तारू शकणार नाही हा दृढ विश्वास भगवंत चरणी बसायला पाहिजे. कारण सुरुवातीला द्रौपदीला वाटत होतं की फरफटत जरी नेलं तरी तिथं बसलेला राजा नुसता राजाने माझा सासरा आहे. शिवाय त्या दरबारामध्ये पितामह भीष्म आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहे, धर्माचे धडे देणारे हे सगळे महाविभूती आहे. याशिवाय माझे 5 पती आहेत. त्या ठिकाणी निश्चित परिस्थिती वेगळी असेल. पण घडलं काय महाराज, कुणीही मदतीला आलं नाही. धृतराष्ट्र डोळ्याने आंधळा होता, पुत्रप्रेमापोटी हृदयानं सुद्धा आंधळा होऊन बसला. द्रोणाचार्य, भीष्म महाराज आपल्या प्रतिज्ञेत बांधील होते. द्रोणाचार्य अंकित होते. 5 पती तर स्वतः धर्मराज हारून बसलेलं होतं स्वतःसह. त्यांना स्वातंत्र्यच नव्हतं. भीम महाराजांनी गदा उचलायचा प्रयत्न केला, परंतु धर्मराजाने इशारा करताच भीमसुद्धा शांत बसला.
इतकं होऊनही द्रौपदी स्वतःच्या हाताने पदर ओढते आहे. अंतिम शेवटच्या घटकेपर्यंत ताकद लावते आहे, परंतु तो दुःशासन होता. त्याच्यापुढे द्रौपदीची शक्ती कुठले लागणार महाराज. मग ज्या वेळेस कळले की आपणही आता ह्या प्रसंगातून स्वतःला सावरू शकत नाही, त्यावेळेस पदर सोडून दिला, दोन्ही हात वर केले आणि कृष्णा म्हणून हाक मारलं. त्यावेळेस भगवंत धावत आले महाराज. आणि कसे धावत आले तुकोबाराय वर्णन करतात. त्वरा झाली गरुडा टाकी रे मागे. आर्त भावाने जेव्हा भक्त हाक मारतो त्यावेळेस गरुडावर आरूढ झालेले भगवंत द्रौपदीच्या मदतीला निघालेले. गरुडाचा वेग सुद्धा कमी पडला. गरुडाला सोडून दिलं ना भगवंत त्या ठिकाणी हजर झाले. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. इतका हा सहाकारी आहे, इतका हा मदतीला धावून येतो. महाराज कधीच जीवाला भगवंताने एकटं सोडलेलं नाही. फक्त ती विनवणी, ती आळवणी आम्हाला त्या आर्त भावात द्रौपदीसारखी जमायला पाहिजे की भगवंत आलाच म्हणून समजा. भगवंत त्या ठिकाणी मदतनीस येतो. वर्तमानी असलेल्या संकटाचं निवारण करतो यात नवल नाही. आर्त भावानं त्याच्याशी एकरूप जेव्हा जीव होतो, दृढ विश्वास ज्यावेळेस भगवंत चरणी बसतो त्यावेळेस भगवंत त्याला आपल्या स्वतःच्या धामाची प्राप्ती करून देतात. आणि त्या धामात एकदा जीव गेला की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते एकदा तिथे जीव गेला की पुन्हा क्षिणे पुण्यमर्ते लोकम विशंती. स्वर्गामध्ये पुण्याचं संपलं ठेवा की मृत्यूलोकी यावं लागतं. परंतु भगवंताच्या धामामध्ये एकदा प्रवेशित जीव झाला तर त्या ठिकाणाहून परत माघारी येत नाही. कुठल्याही याच्यात ते येत नाही. त्याच ठिकाणी भगवंताच्या चरणी लीन होऊन जातो. भगवंत तत्वाशी, ईश्वर तत्वाशी जीव सर्वार्थानं सर्वकालीन लीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो. म्हणून भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं जी प्रश्नावली मांडली ती खरं तर समस्त मानवजातीची आहे. या ठिकाणी शंका अर्जुन जो उपस्थित करतो आहे, प्रश्न जे विचारतो आहे, अर्जुन महाराजांच्या या सगळ्या प्रश्नांना भगवंत कसं उत्तर देत आहेत की अर्जुना जीवाचा संबंध तू विचारतोय, शरीराशी संबंध. अरे त्या शरीरातच मी स्थित असतो, सदैव असतो, उपदृष्ट असतो, हनुमंत असतो. सगळ्या गोष्टीला संमती मीच देत असतो, त्याला प्राप्ती मी करून देतो. योगक्षेमम वाहम्यहम. जीव माझाच आहे, त्याला लागणारं येतं जे जे अपेक्षित ते तैशेची पावती समजतं, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. त्याचं कर्मफळ तसं बलोत्तर असतं, म्हणून तशाच त्याला इच्छा आकांक्षा उद्भवत असतात आणि त्या इच्छा आकांक्षाचं पूर्तता करण्याचं काम मी त्या हृदयात बसून त्याला ते उपलब्ध करून देत असतो. म्हणून तर भगवंत सांगतात की ईश्वरा सर्वभूतानां हृद्देश्य अर्जुन तिष्ठती. 18व्या अध्यायात 61 क्रमांकाचा श्लोक. जीव मायेनं बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहे आणि परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे. प्रत्येकाला आपली रेषा आखलून दिलेली आहे, त्या राशेमध्ये भ्रमंती जीवाची चालू असते. जसे नक्षत्र, तारे, ग्रह अंतराळामध्ये फिरत असतात, मोठमोठे भव्य आकार, कितीतरी पटीनं पृथ्वीच्या मोठे ग्रह आहेत महाराज, पण कधीही आपला मार्ग सोडत नाही, कारण भगवंताने ती आखणी केली आहे, ती व्यवस्था केलेली आहे. म्हणून सुखाचा, आनंदाचा किंवा कोणत्याही दुःखाचा भगवंत फक्त साक्षीभूत होऊन त्या ठिकाणी राहतो. त्याच्या कृपेनं किंवा अकृपेनं जीवाला ते प्राप्त किंवा अप्राप्त होत नाही महाराज. ते आमचं कर्मफळच असतं. याकरताच भगवंतानं सुख दुःख, यश अपयश आणि जन्म मृत्यू आपल्या
अधीन ठेवलेले आहे, आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. जीवाला या 6 गोष्टींचा उकल अद्याप होऊ दिलेला नाही आणि तो होऊन नाही दिला, ही सुद्धा भगवंताची कृपाच आहे. कारण त्यापैकी कुठलीही गोष्ट जर समजली असती, एकतर अराजकता माजली असती किंवा जीवानं स्वतःचं आयुष्य संपवलं असतं. या जीवनात जगून काय उपयोग, दुःखच भरलं असेल तर काय उपयोग. दुःख लेवून सुखाची अंगी सडीत जगाते. भोग भोगण्याकरता चालू आहे. अहो सर्वच सुखाचे भोग असते तर आम्ही मृत्यू लोकी आलोच नसतो महाराज, स्वर्ग लोकी गेलो असतो ना. ज्या अर्थी इथं आलो आहे, भोग लिहिलेले आहे आणि तेही दुःखाचं प्रमाण जास्त आहे, हे आम्ही आधीच समजून घ्यायला पाहिजे. आणि वाट्याला आलेलं सगळं प्रासादिक रूपानं भगवंताच्या कृपाप्रसाद म्हणून ते स्वीकारायचं आणि या जीवावरचं ऋण देहाच्या माध्यमानं कर्म करून ते फेडत चालायचं असतं. या श्लोकावर भाष्य करताना माऊली 44 क्रमांकाची ओवी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, ना ते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती, ते सरलिया मागवती जैशी का तैशी. आपला जो दृष्टांत माऊली सांगताय की केस खाली ठेवलं आणि त्याच्यावर स्फटिक आरपार दिसणारं दगड शिळा ठेवली तर तो भंगलेली दिसते, परंतु उचलल्यानंतर केस बाजूला केलं तर भंगले पण नाही, तर ती शिळा अखंडच आहे. भगवंत स्वरूप ईश्वर तत्व हे तसंच असतं. जीवाच्या बद्ध जीवाच्या सान्निध्यात हृदयस्थ जेव्हा परमात्मा होतो त्यावेळेस तो तिथं असूनही परमात्म्याचे गुण त्या ठिकाणी प्रदर्शित करू शकत नाही. कारण केसामुळे भंग पावतं तसं जीवाच्या सान्निध्यात भगवंतसुद्धा आपले गुण त्या ठिकाणी जीवाकरता प्रदर्शित होऊ देत नाही. उपाधी सहित भगवंताचं स्वरूपसुद्धा तिथं होऊन जातं. ते भासतं आपल्याला आणि त्याला भासल असंच साजेसं वर्तन त्या ईश्वर तत्वाचंही असतं. फक्त साक्षीभूत होतो, मार्ग दुरुस्त करत नाही किंवा बिघडवतही नाही. म्हणून माऊली वर्णन करतायत की ना ते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती, ते सारलिया मागवती जैशी का तैशी. अर्थात तर ती मूळची शिळा जी होती स्फटिकाची ती अखंडितच होती, फक्त केस त्या ठिकाणी खालून चिटकल्यामुळं ती दुभंगलेली दिसत होती, त्याला तडा गेलेला दिसत होता. केसामुळं ते भासत होतं. नंतर केस दूर केलं, एका बाजूला ते सारलं तर पुन्हा ती स्फटिका शिळा जी होती ती जैशीच्या तैशी अखंडित दिसते. तसं ईश्वर तत्व जीवाच्या सान्निध्यात आपल्याला झाकोडल्यासारखं वाटतं, परंतु जेव्हा देहातून ते बाहेर पडतं त्यावेळेस ते मूळ स्वरूपात जातं आणि जीवाचं कार्य जर त्या स्वरूपाचं असेल तर आपल्यामध्ये त्याला ते सामावून घेतं. नसेल तर पुन्हा कर्मफळाप्रमाणे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, या मृत्यूलोकामध्ये पुन्हा त्याला कर्मफळाप्रमाणे जो तो वर्ण किंवा तशा प्रकारचं दैदिप्यमान शरीर किंवा कुरूप शरीर किंवा सुंदर शरीर देऊन तो अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्मफळाप्रमाणे या मृत्यूलोकी पुन्हा नवीन शरीर धारण करून आपणही त्याच्यासोबत हृदयस्थ होत असतो. ना ते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती, ते सरलिया मागवती जैशी का तैशी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.